आमच्याकडे बघू शकता पावसाचं वातावरण आहे। रिमझिम रिमझिम चालूच असते, येतो जातो येतो जातो। पाऊस कंटिन्यू चालू असतो, अर्धा एक तास 2 तास थांबतो, परत पावसाला सुरुवात होते। रिमझिम रिमझिम खूप जोरात येतो आणि लगेच कमी येतो। तर बघा, देवघरातली पूजा झालेली होती आणि गोपद्यमची सेवा चालू आहे। आपल्याला 4 महिने करायची। बऱ्याच महिला गोपद्यमची सेवा पण करताय आणि स्वामी चरित्र सारामृतला बसलेली आहे। तर आज ते पूर्ण झालेले आहे कंप्लीट। उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगताय, बघू शकता। देवघर असं मस्त वाटतंय ना, प्रसन्न। श्री स्वामी समर्थ। कशा आहात? मस्त आहात ना? तर मस्तच राहा। आजचा दिवस तुमचा चांगला जाऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना करणारे। तर उद्या आहे गुरुपौर्णिमा, तर आपल्याला गुरूंची सेवा करायची। तुम्ही स्वामी सेवेकरी असणार तर सर्वात प्रथम आपल्याला जवळपास केंद्र असेल तर तिथं जायचंय। म्हणजे अभिषेक सकाळपासून तर चालू, जर जिथं केंद्र असेल तिथं महाराजांचा अभिषेक वगैरे चालू असेल तर आपल्याला फक्त थोडंसं 1 चमचा पाणी टाकून अभिषेक करायचा आहे। महाराजांना मुजरा करायचा आहे, आशीर्वाद घ्यायचा आहे। तुम्हाला गुरुपद घ्यायचं असेल तर गुरुपद घेऊ शकता तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी। गुरुपदसाठी आपल्याला 1 नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची। महाराजांसमोर आपल्याला अर्पण करायचंय, सांगायचंय की महाराज तुम्ही म्हणजे विनंती करायची की माझं पद स्वीकार करा आणि मला तुमच्या चरणी जागा द्या। तुमची सेवा करणं, जास्तीत जास्त माझ्या हातून तुमची सेवा होऊ द्या, ही प्रार्थना करायची आपल्याला। जे पण आपले गुरु असतील तर तुम्ही स्वामी सेवेकरी असेल तर तुम्ही ही विनंती करू शकतात। आणि घरी पण तुम्हाला स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे। तुम्ही आता चंदनने, पंचामृतने, दुधाने, पाण्याने अभिषेक करू शकता। छानपैकी अभिषेक झाला की मस्त डेकोरेट वगैरे फुलाने सजवू शकता। तुम्हाला जसं येत असेल तसं यथाशक्ती आपल्याला करायचंय। जसं अभिषेक केलं, नारळ खडीसाखर ठेवली, काहीतरी प्रसाद दाखवला तरी पण चालणार आहे। आपल्याला आपल्याकडून जसं जमेल तसं आपल्याला महाराजांचं उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला साजरी करायची। तर जवळपास काही केंद्र असतील तर तिथं सकाळपासूनच सर्व काही म्हणजे कार्यक्रम चालू होणार आहे। सकाळी आपली महाराजांची भूपाळी आरती असते, परत 10:30ची आरती, दुपारी 11 वाजता याग होणार आहे आमच्याकडे स्वामी चरित्र सारामृतचा, परत संध्याकाळी 6ची आरती, मग 8 वाजता महाप्रसादाचं ठेवलेलं आहे। तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करता आला तर नक्की शेअर करीन। आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्याला संध्याकाळी सत्यनारायण भगवानची पूजा मांडणी करायची विसरायचं नाहीये। कारण की काही सेवेकरी आहेत ते सत्यनारायणची दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण करत असतो, तर या गुरुपौर्णिमेला आपल्याला आवर्जून सत्यनारायणची पूजा करायची। ज्याने कोणी म्हणजे चालू केल्या नसेल सत्यनारायण तर उद्यापासून तुम्ही चालू करू शकतात। तुम्हाला सेवेकरी बनायचं असेल तर तुम्ही सेवेकरी बनू शकता। तर सेवेकरी बनायचं असेल, गुरुपद घ्यायचं असेल तर खडीसाखर आणि नारळ घेऊन द्यायचे। महाराजांच्या चरणी विनंती करायची की माझं पद स्वीकार करा, तुमच्याकडून जास्तीत जास्त सेवा माझ्याकडून घडू द्या, हीच विनंती महाराजांकडून करायची आहे। तुमचे जे काही संकट असतील, समस्या असतील तर ते निवारण होईल, याची म्हणजे 100% शाश्वती देते। तो आपले जे काही प्रश्न असतात महाराज सोडवत असतात। आता काही म्हणजे 100% लोक असे झालेले नसतात, त्यांना दुःख संकट असेल तरच काही म्हणजे 50% ते लोक असे सेवेकरीत म्हणजे सेवा करायला आले असतात। त्यांच्याकडे दुःख असं, समस्या असं, संकट आलेले असतात, त्यांचे त्या संकटातून निघालेले असतात, प्रचिती आलेली असते। मग ते प्रचिती आलेले असतात आणि प्रचिती येते तर तुम्ही नक्की अनुभव करून बघा। उद्या गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपद घ्यायला विसरायचं नाही। नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचे। महाराजांना विनंती करायची की मला म्हणजे पद घ्यायचं असेल तर, आणि महाराजांना एवढीच विनंती करायची की जास्तीत जास्त सेवा माझ्याकडून घडू द्या, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करायची। आणि गुरुपौर्णिमेच्या आपल्याला बऱ्याच काही सेवा पण असतात, तर त्या सेवा कोणत्या आहेत? तर श्रीयंत्र असेल तर आपल्याला कुंकुमार्चन करायला विसरायचं नाही आहे। कुंकुमार्चन लक्ष्मीला प्रिय अशी सेवा आहे। तुमच्याकडून आपला जो म्हणजे मुख्य दरवाजा असेल तिथं हळदीचं लेपन करायचं आहे छानपैकी। संध्याकाळी सत्यनारायण भगवानची पूजा करायची आहे। श्रीसुक्ताचं पठण होत असेल, सप्तशतीचा पाठ असेल तो तुमच्याकडून पठण होत असेल तर करायचं आहे। घरी आपल्याला स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं आहे। तुमच्याकडून आपल्याला काल जास्तीत जास्त स्वामी महाराजांची सेवा करायची आहे। 11 माळी आपल्याला 11 माळी जप करायचे आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं आहे। 1 ते 21 अध्याय आपल्याला पठण करायचे। जे नवीन सेवेकरी असेल त्यांना माहिती नसेल, अभिषेक वगैरे झाल्यानंतर आपल्याला या सेवा करायच्या आहेत जास्तीत जास्त। आणि केंद्र असेल तर केंद्रामध्ये नक्की जा, पण घरी पण आपल्याला या सेवा करायचं आहे। आणि केंद्रात पण जाऊन तुम्ही याग असतील तर यागला पण तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात जा। आजूबाजूचे काही असतील महिला तर त्यांना पण घेऊन जा, म्हणजे तेवढंच तुमच्या स्वामी चरित्र सारामृतचा भर पडेल। आपण जिथं 21 करणार 22 तर तिथं 25 होतील आपले। तर आजूबाजूचे कोण मैत्रिणी असतील तर त्यांना आपण केंद्रात घेऊन जा। तर अजून भरपूर अशा काही म्हणजे किचन ओटा असेल तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची पण सेवा करत असतो। किचन ओटा स्वच्छ क्लीन करायचं आहे, स्वस्तिक काढायची आहे, अन्नपूर्णा मातेची मनोश्रद्धेने मनोभावाने आपल्याला पूजा करायची आहे। ह्या सर्व काही आपल्याला सेवा उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे।
तर चला व्हिडिओ इथं संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.